नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्वजण. आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे उन्हाळी वाळवणातील तिप्पट फुलणारी पांढरी शुभ्र कुरडई. तर ती घरी कशी बनवायची, तर अगदी सोप्या पद्धतीने मी ही कुरडई रेसिपी बनवून दाखवणार आहे. बऱ्याच जणींना कसं ही कुरडई बनवायची म्हटलं की खूप असं किचकट वाटतं. पण अगदी मी तुम्हाला लहान-सहान 8 ते 10 टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या जर तुम्ही नक्की फॉलो केल्या ना, तर नक्कीच तुम्हाला ही गव्हाची कुरडई बनवायला अगदी सोपं जाईल आणि पद्धत एकदम सोपी आहे. फक्त काही लहान-सहान टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत बघा. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा मी 2 किलो गहू घेतलेला आहे. आता आज मी तुम्हाला कुरडई 2 किलोच्या प्रमाणात बनवून दाखवणार आहे. आता हा गहू मी अगोदर एक रेसिपी अपलोड केलेली होती. तर ती म्हणजे भरपूर अशी व्हायरल झाली. मला भरपूर असं प्रेम दिलं. पण त्यात मला बऱ्याच जणींना अशी कमेंट केली होती, की "ताई, हा तुम्ही नेमका गहू कोणता घेतलेला आहे?" तर मी गेल्या वर्षी उन्हाळ्यात पण 2-3 रेसिपी अपलोड केलेल्या होत्या कुरडईच्या. 1 किलो, 2 किलोच्या, 5 किलोच्या प्रमाणात. तर मला त्या रेसिपीला भरपूर जणीनं कमेंट केली होती, की नेमका तुम्ही गहू कोणता घेतला आणि ही गव्हाची एवढी पांढरी शुभ्र कुरडई होऊ शकत नाही. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही गहू, शेतगहू कुठलाही घ्या, कुरडई पांढरी शुभ्र होणारच. फक्त त्यासाठी तुम्हाला मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. तर इथं मी हा घेतलेला शेतगहूच आहे. तर एकदम हा छोटा आणि बुटका गहू असतो. याला बुटका गहू म्हणतात आमच्याकडे. एकदम असा छोटा आखूड गहू असतो आणि हा बघा 2 किलो गहू घेतलेला आहे. स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे, खडा, माती वगैरे. नंतर तो आपल्याला गहू चांगला धुवून घ्यायचा आहे. आता 2-3 पाण्याने मी हा गहू धुवून घेतलेला आहे आणि हा गहू धुवून आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला कुरडई करायची म्हटलं, की अगोदर आपल्याला कुरडईसाठी कसं गहू भिजवावा लागतो. गहू भिजू घालून त्याचा आपल्याला चीक काढावा लागतो. तर आता इथं बघा मी मोठं भांडं घेतलेलं आहे. तुम्ही एखादा डब्बा, एखादं टोपलं किंवा मोठं पातेलं घेऊ शकतात. आता इथं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये गहू आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आहे आणि हा गहू आपल्याला 3 दिवस असाच पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी जर तुमचा हा गहू फुगून जास्त हे झाला म्हणजे दाटल्यासारखा जर वाटला ना, तर तुम्ही या भांड्यातलं दुसऱ्या एखाद्या मोठ्या टोपल्यामध्ये काढून ठेवू शकतात. आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी या गव्हावरचं पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे म्हणजे बदलायचं आहे. असं 3 दिवस करायचं आहे आणि 4थ्या दिवशी आपल्याला हा चिक घ्यायचा आहे. म्हणजे आता बघा 3 दिवस झालेले आहेत. जर तुम्ही आज सकाळी जर गहू टाकला ना, तर तिसऱ्या दिवशी सकाळी गहू चिकाला येतो किंवा 4 वाजता घ्यायचा म्हटलं तरी सुद्धा चालतं. जर तुम्ही संध्याकाळी गहू पाण्यामध्ये भिजण्यासाठी टाकले, तर तिसऱ्या दिवशी गहू चिकाला येत नाही. मग तुम्हाला 4थ्या दिवशी चीक घ्यावं लागेल. आता बघा 3 दिवसानंतर गहू आपल्याला काय करायचं आहे, हाताने असा 2 बोटामध्ये दाबून बघायचा आहे. पटकन त्यातला पांढरा चीक असा बाहेर निघाला, की समजायचं आपले गहू हे चांगले भिजलेले आहेत म्हणजे आंबलेले आहेत आणि कुरडईचा चीक काढण्यासाठी हे परफेक्ट असे भिजलेले आहेत. आता बघा हा गहू आपल्याला 2 पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे, एक मोठी दुर्डी किंवा एखादी स्टीलची मोठी चाळण वगैरे, टोपलं वगैरे घ्यायचं आहे. इथं मी स्टीलची मोठी चाळणी घेतलेली आहे. तुमच्याकडे दुर्डी असली तरी सुद्धा चालेल. त्याच्यामध्ये गहू काढून घ्यायचे आणि आपल्याला वरून चांगलं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि गहू चांगला हा आपण कसं 3 दिवस भिजवलेला आहे, त्याच्यामुळे चांगला आपल्याला हा गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. म्हणजे गव्हाचा कसा असा वास वगैरे येऊ नये. कारण 3 दिवस गहू आपण भिजवलेले आहे त्याच्यामुळे असा आंबट वास येऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला गहू चांगला धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला 10 मिनिटासाठी ही चाळणी काय करायची आहे, नितळण्यासाठी ठेवायची आहे. म्हणजे गव्हामध्ये काही जास्तीचं पाणी असेल तर ते नितळलं जातं. आता चला, आता आपल्याला चीक घ्यायचा आहे, तर मी चीक मिक्सरवरच घेणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. मिक्सरचं भांडं, गहू मोठ्या एका टोपल्यामध्ये घेतलेले आहेत. एक मोठा टब घेतलेला आहे.
एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, पातेलं भरून एक फुलपात्र घेतलेलं आहे आणि सर्वात सिक्रेट म्हणजे एका वाटीत मीठ घेतलेलं आहे. आता तुमच्या इथं चीक घेताना भांडे खराब होऊ नये त्याच्यासाठी सर्वात सिक्रेट टिप इथं ही वापरायची आहे म्हणजे मीठ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू टाकायच्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं. नंतर एक आपल्याला चाळणी घ्यायची आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आता हे मिक्सरला आपल्याला प्लस मोडवर चालू बंद करत आपल्याला हे गव्हाचा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता जास्त बारीक पण काढायचं नाही. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच आपल्याला हा गव्हाचा चीक असा भरडून म्हणजे मिक्सरला हे फिरवून घ्यायचा आहे. गव्हाचा भरडा म्हणजे चीक काढून घ्यायचा आहे. आता इथं मी छोटा एक म्हणजे टोपलं घेतलेलं आहे आणि हे चीक घेतल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला प्लास्टिकचंच भांडं म्हणजे टोपलं वापरायचं आहे. त्याने काय होतं स्टीलचे किंवा तुम्ही असं मोठं जर एखादं पातेलं वगैरे घेतलं त्यानं असे चिकट भांडे होतात चिकाने. त्याच्यासाठी इथं आपल्याला प्लास्टिकचं टोपलं वापरायचं आहे. मी जसं छोटं टोपलं घेतलं आहे तसं. आता बघा सेम पद्धतीने राहिलेले आपल्याला गव्हाचा पूर्ण याच पद्धतीने पल्स मोडवर आपल्याला चालू बंद करत असं आपल्याला पूर्ण चीक काढून घ्यायचं आहे. आणि 3-4 वेळा आपल्याला थोडे गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले, की परत काय करायचं थोडंसं अर्धा चमचा मीठ आपल्याला भांड्यामध्ये टाकायचं आहे. बघा आपण मीठ वापरल्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यामुळे मिक्सरचं भांडं अजिबात चिकट म्हणजे खराब झालेलं नाही आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुम्ही मीठ नाही ना टाकलं, तर मग काय होतं हे भांडं असं चिकट बनतं आणि ते निघत नाही. मग त्यानं असं गंज पकडतो आणि मिक्सरचं भांडं खराब होतं. आता इथं बघा आपला मस्त असा चीक काढून झालेला आहे. तर मी मिक्सरवरच चीक काढून घेतलेला आहे. जर तुम्हाला मशीनवरून काढून आणायचं असेल तरी सुद्धा चालेल. आता हे जे आपण टोपल्यामध्ये पूर्ण मिश्रण काढून घेतलेलं आहे गव्हाचं, त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी वतायचं 1-2 लिटर परत पाणी वतायचं. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यातला जो आपल्याला चीक आहे, तर तो चीक गाळून घ्यायचा आहे. आता इथं मी तुम्हाला आणखी एक सिक्रेट टिप्स वापरणार आहे म्हणजे वापरून दाखवणार आहे. म्हणजे कारण कसं तुमचे जास्त भांडे वगैरे खराब होणार नाहीत. आता इथं बघा एक डब्बा घेतलेला आहे मी जर्मलचा. त्याला एक आपल्याला ओढणी बांधायची आहे. तुम्ही जर सुती एखादं धोतराचा किंवा साडीचा जर एखादा किंवा एखादा साडीचा कपडा वगैरे असेल ना, नवीन साडीचा पीस वगैरे, तर तो बांधायचा आणि त्याच्यावरून आपल्याला गहू चाळायची जी चाळणी असते की नाही, तर ती चाळणी ठेवायची आहे. ही सिक्रेट टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आणि या चाळणीला काय करायचं आहे, मीठ लावून घ्यायचं आहे आणि हे जे आपल्याला आता चीक गाळून घ्यायचं आहे, तर ते काय करायचं चांगलं मिश्रण मिक्स करायचं आणि एखाद्या भांड्याने या चाळणीवर ओतायचं. ही चाळणी आपल्याला ती ओढणीवर ठेवायची आहे. ओढणी आपण डब्याला बांधलेली आहे आणि वरतून हे मिश्रण असं ओतायचं आहे आणि असंच आपल्याला हे मिश्रण पूर्ण काय करायचं आहे, चमच्याने असं दाबून हे यातला जो चीक आहे, तर तो पूर्ण या डब्यामध्ये गाळून घ्यायचा आहे. ही पद्धत तुम्ही नक्की फॉलो करा. त्याच्यामध्ये पुन्हा गाळून घेतल्यानंतर इथला थोडासा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे 1 मिनिटाचा. आणि नंतर चीक गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आणि 2 दिवस हा चीक आपल्याला म्हणजे भिजून द्यायचा आहे. सकाळ संध्याकाळ चिकावरचं जे वरचं पाणी असतं, तर ते पाणी काढून टाकायचं सकाळी आणि दुसरं थंड माठातलं पाणी ओतायचं. संध्याकाळी पण ते पाणी ओतून द्यायचं. परत दुसरं ओतायचं. असं 2 दिवस करायचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला कुरडई बनवायची आहे. आता हा आहे दुसरा दिवस. चिकावरचं वरचं पाणी काढून टाकलं आणि जो चीक आळलेला असतो, तर तो चीक आळून असा डब्याच्या बुडाला एकदम असा दगडासारखा असा निब्बर बनतो, असा आळून बसतो. तो असा फुटत नाही. तर एकदम असा बघा किती निब्बर असतो आणि तो असा फोडला की पटकन असा पगळला जातो असा. तर बघा मी तुम्हाला दाखवते फोडून. तर असं हाताला खूप त्रास होतो असं फोडताना. खरंच असं म्हणजे बायका म्हणतात की कुरडई खाणं म्हणजे एवढं सोपं नाही. तर मी खरंच सांगते सोपं नाही, त्याला मेहनत खूप आहे. पण जर तुम्ही या पद्धतीने जर कुरडई केली ना, तर नक्कीच तुम्हाला सोपी पद्धत वाटेल आणि किचकट अजिबात वाटणार नाही. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ही कुरडई नक्की बनवून बघा. चीक फोडून घेतलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कुरडई बनवत असताना आपल्याला काय करायचं आहे, चीक मोजून घ्यायचा आहे. आता हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे. इथं बघा एखादं तुम्ही कुठलंही भांडं, डब्बा, तांब्या किंवा पात्र वगैरे घेऊ शकतात. आता इथं मी काय केलेलं आहे, एक दुधाचं पातेलं आहे छोटं. तर मी ते पातेलं भरून चीक घेतलेला आहे. आता मी एवढे 1 पातेलं भर चीक आहे, तर एवढ्याच्या तुम्हाला कुरडया बनवून दाखवणार आहे.
तर बघा, आता आपल्याला आदन ठेवायचं आहे. आता बऱ्याच वेळा प्रश्न पडतो बायकांना, की आदन किती ठेवावं? चीक किती घ्यावा? तर बघा, मी तुम्हाला एकदम साधी सोपी पद्धत सांगते. ज्या भांड्याने आपण चीक मोजलेला आहे, तर त्याच भांड्याने आपल्याला आदन ठेवायचं आहे आणि आदन त्याच भांड्याने ठेवलं, की त्याच्यानंतर आपल्याला जास्तीचं 1 ग्लास हो, 1 तांब्या हो किंवा 1 जग हो पाणी ठेवायचं आहे. आता इथं मी जेवढा चीक आहे तेवढंच पाणी ठेवलं आणि जास्तीचं 1 तांब्या पाणी जास्तीचं ठेवलं आहे. आता हे 1 तांब्या जास्तीचं पाणी कशासाठी ठेवलेलं आहे, तर ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. आता पाण्याला खळखळ अशी उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे चांगली अशी उकळी यायला लागली, की आपल्याला काय करायचं आहे, 1 तांब्याभर पाणी जे आपण जास्तीचं ठेवलेलं होतं की नाही, तर ते 1 तांब्याभर पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता राहिलं पाणी, आपण जेवढा चीक मोजून घेतला तेवढंच पाणी राहिलेलं आहे. म्हणजे आदन जेवढा चीक आहे तेवढंच पाणी ठेवलेलं आहे पातेल्यात आणि जास्तीचं 1 तांब्या काढून घेतलेला आहे. आता नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता 2 किलो गव्हाची कुरडई बनवण्यासाठी आपल्याला 2 चमचे, पोहे खायचा मोठा चमचा असतो तर त्याने 2 चमचे मीठ लागणार आहे. आता दणदणीत अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता हटताना अजिबात घाई करायची नाही. गॅस कमी करायचा आणि हे जी उकळी आलेलं जे पाणी आहे, हे आदन थोडंसं शांत होऊन द्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आता आपल्याला चीक ओतायचा आहे. आता ही क्रिया एकदम फास्ट करायची आहे. पटकन चीक ओतायचा एका हाताने आणि जर तुमच्याकडे मदतीला कोणी असेल, तर तुम्ही सतत हे लाटण्याने हलवत राहायचं आहे आणि लाटण्यानेच हे चीक आपल्याला हटवून घ्यायचं आहे. एका हाताने आपल्याला चीक याच्यामध्ये ओतायचा, एका हाताने आपल्याला लाटण्याने हे हटवून घ्यायचं आहे. आणि आपण आदन जे म्हणजे शांत थीर होऊ दिलेलं होतं की नाही, त्याने काय होतं, आपण जो हे कुरडईचं जे मिश्रण आहे, चीक आहे, तर एकदम असा लोण्यासारखा, एकदम मऊसूत असा लोण्यासारखा चीक पांढरा शुभ्र होतो. आणि कुरडई पांढरी होण्याचं एक तुम्हाला मी सिक्रेट गोष्ट सांगते. आपण जो 2 दिवस चीक भिजून देतो की नाही आणि त्याचं यावरचं आपल्याला पाणी सकाळ संध्याकाळ तुम्ही 2 दिवस, 3 दिवस जरी चीक भिजून दिला ना, तरी सुद्धा खराब होत नाही किंवा कुरडई खराब लागत नाही, काही नाही. मी 3-3 दिवस चीक भिजवून देते आणि फक्त सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला 2 टाईम चिकावरचं पाणी ओतून द्यायचं आहे. आता बघा, चीक आपल्याला छान असा हटून घ्यायचा आहे. मस्त लोण्यासारखा चीक झालेला आहे. पण आता इथं बघा, जे आपण जास्तीचं पाणी ठेवलेलं होतं की नाही, तर त्याचा इथं आपल्याला उपयोग होतो. आता हे जे मिश्रण आहे कुरडईचं, हे चीक आहे, तर हे जरा मला थोडासा जास्त घट्ट वाटला. तर मग काय करायचं, जे गरम पाणी आपण काढून ठेवलेलं होतं, तर त्यातलं 1 कपभर पाणी ओतायचं. परत हटून घ्यायचं आणि नंतर काय करायचं, एकजीव छान असं मिक्स करून घ्यायचं, हटवून घ्यायचं आणि नंतर काय करायचं, चमचा पुसून घ्यायचा, पातेलं पुसून घ्यायचं आणि ताट झाकून ठेवायचं. प्रत्येकी 2-3, 2-3 मिनिटाला असं म्हणजे झाकायचं, उघडून परत हटायचं, परत झाकून ठेवायचं. असं आपल्याला 3-4 वेळा करायचं आहे 2-2, 3-3 मिनिटाला आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे चीक हे शिजवून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच गव्हाची कुरडई बनवायला जर घेतली ना, तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट बनवू शकाल. जर तुम्ही या माझ्या पद्धतीने कुरडई केली तर. बघा, चिकाला मस्त चकाकी यायला लागलेली आहे. असा चिक चमकायला लागलेला आहे. एकदम मऊसूत पांढरा शुभ्र असा लोण्यासारखा आपला इथं कुरडईचा चिक झालेला आहे. एकदम अशी म्हणजे एकही गाठ किंवा गरज झालेली नाही. त्याच्यामध्ये जर गाठ झाली ना, तर त्याला आमच्याकडे त्याला गरस म्हटलं जातं. एकदम बघा, लोण्यासारखा पांढरा शुभ्र इथं आपला कुरडईचा चीक झालेला आहे. सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे आणि मंद गॅसवर त्याचा ट्रान्सपरंट कलर थोडासा असा बदलेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आणि हात बुडवत असताना आपल्याला काय करायचं आहे, गार पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे कसं, हे मिश्रण खूप गरम असतं आणि हाताने पुसायचं आणि परत झाकायचं. असं 2-3 वेळा करायचं, 3-4 वेळा आणि मस्त हे मिश्रण असं शिजवून घ्यायचं आहे. आता इथं बघा, मिश्रणाचा कलर असा चेंज झालेला आहे. एकदम असा काचेसारखा पांढरा शुभ्र इथं चिक आपल्याला दिसत आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत असताना काय करायचं आहे, पातेलं आपल्याला फिरवून आलटून-पलटून तळापासून आपल्याला हे मिश्रण चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात बघा, काय मस्त असा पांढरा शुभ्र लोण्यासारखा चिक झालेला आहे.
तर असा चीक झाला ना तर कुरडई बनवताना अजिबात त्रास होत नाही, काही नाही. बघा, मला फक्त जास्तीचं 1 कपभर पाणी लागलेलं आहे. म्हणजे जेवढा चीक होता तेवढंच पाणी आणि त्याच्यापेक्षा जास्तीचं 1 चमचा लागलेला आहे. इथं चीक आपला शिजलेला आहे. गॅस बंद करायचा. आता इथं आपल्याला कुरडई बनवायला घ्यायची आहे. इथं मी सुऱ्या घेतलेला आहे, पितळी सुऱ्या, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुरडईची प्लेट म्हणजे जे आपण शेव बनवतो तर ती लहान-मोठ्या आकाराची, आता तुम्हाला कुरडईची शेव लहान-मोठी बनवायची त्यानुसार तुम्ही प्लेट याच्यामध्ये बसवायची. सुऱ्याला आतून तेल पुसून घ्यायचं, म्हणजे कसं कुरडई बनवताना सुऱ्याचा जास्त राडा होत नाही. कारण हे मिश्रण कुरडईचं खूप चिकट असतं. आणि चला आता आपल्याला लगेच कुरडई बनवायला घ्यायची आहे. इथं मी घरातच फॅनच्या हवेला कुरडई बनवायला घेतलेली आहे. पॉलिथिन शीट अंथरून घेतलेली आहे आणि आता आपल्याला सुऱ्यामध्ये कुरडईचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. आणि कुरडईचं मिश्रण सुऱ्यामध्ये भरत असताना काय करायचं आहे, दाबून दाबून भरायचं आहे. त्याच्यामध्ये कसं अशी हवा राहिली नाही पाहिजे, नाही तर मग काय होतं, दाबून जर तुम्ही नाही मिश्रण भरलं तर एकसारखी कुरडई बनत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, हाताने दाबून हे मिश्रण आपल्याला कुरडईचं सुऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे. एकदम बघा, खूप छान असं इथं आपलं कुरडईचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि बघा, सुऱ्यामध्ये आपल्याला मिश्रण भरल्यानंतर लगेच कुरडई अशी बनवून घ्यायची आहे. तर पाहू शकतात काय गोल गरगरीत अशी इथं पांढरी शुभ्र काचेसारखी इथं आपली कुरडई पडत आहे. तर एका सुऱ्यामध्ये तुम्ही आता जर एकदम लहान जर बनवल्या ना तर 5-6 कुरडया बनतात. मी मध्यम आकाराच्या बनवून घेत आहे. तर एका सुऱ्यामध्ये जवळपास 3-4 कुरडया बनवून तयार होतात. सेम पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाच्या सर्व कुरडया इथं मी बनवून घेतलेल्या आहेत. एकदम पांढऱ्या शुभ्र. बघा, हे घरातच असं खिडकीतून ऊन येतं तर त्याने थोडंसं असं म्हणजे ते सूर्यप्रकाशाने असे एकदम पांढऱ्या शुभ्र जरा दिसत नाहीत. पण तळल्यानंतर तुम्हाला वाळल्यानंतर मी दाखवणारच आहे की आपली ही गव्हाची कुरडई किती पांढरी शुभ्र काचेसारखी झालेली आहे. आता ह्यात जवळपास उन्हामध्ये 3 दिवस मी वाळवून घेणार आहे. 1 दिवस फॅनच्या हवेला आणि 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये या कुरडया आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत. तर बघा, 1 दिवस मी फॅनच्या हवेला या कुरडया वाळवून घेतलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला काय करायच्या आहेत, त्या पलटी करून घ्यायच्या आहेत. बघा, ह्या अशा पलटी करून घ्यायच्या आहेत. फॅनच्या हवेला सुद्धा 2 दिवसात छान अशा कुरडया सुकतात. पण कसं वर्षभर टिकण्यासाठी मग त्याला कसं कडकडीत असं ऊन द्यावंच लागतं. कुठलाही वाळवणीचा पदार्थ असू द्या, त्याला 1 दिवस किंवा कुरडई म्हटलं की त्याला 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यावीच लागते, नाहीतर मग जाळी वगैरे होण्याची शक्यता असते. आता सर्व कुरडया बघा मी अशा पलटून घेतलेल्या आहेत आणि 2 दिवस आता या कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून घेणार आहे. नक्कीच तुम्ही या रेसिपीमध्ये दिलेल्या मी पूर्ण टिप्स फॉलो करा आणि व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे जशा माझ्या कुरडया झालेल्या आहेत तशाच तुमच्या पण पांढऱ्या शुभ्र काचेसारख्या कुरडया बनणार आहेत. चला आता या कुरडया आपण उन्हामध्ये 2 दिवस सुकवून घेऊयात. तर मला एक सांगा मैत्रिणींनो, इथपर्यंत रेसिपी पाहतच आला आहात, तर पटकन एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर पाहू शकता इथं आपल्या कुरडया वाळवून तयार झालेल्या आहेत. मी जवळपास 2-3 दिवस उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये या कुरडया वाळवून घेतलेल्या आहेत. तर बघा, वाळल्यानंतर एकदम पांढऱ्या शुभ्र, एकदम म्हणजे अशा काचेसारख्या आपल्या कुरडया वाळवून तयार झालेल्या आहेत. तर मला बऱ्याच जणी म्हणजे म्हणतात, की ही गव्हाची कुरडई असू शकत नाही एवढी पांढरी शुभ्र. तर मला त्यांना एकच सांगायचं, ही गव्हाचीच कुरडई आहे आणि तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तुमची सुद्धा अशीच पांढरी शुभ्र काचेसारखी कुरडई बनवून नक्की तयार होईल. मी तुम्हाला लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे आणि मी हो, 2 किलो गव्हाची कुरडईनं जवळपास 100 ते 150 कुरडई बनवून तयार होते मध्यम आकाराची. जर तुम्ही एकदम छोट्या बनवल्या तर भरपूर अशा होतात. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. बघा, तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला कुरडईचा थोडासा तुकडा तेलामध्ये टाकून बघायचा. तळून पटकन वरती आला की समजायचं तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि कुरडई तळण्यासाठी तेल हे आपल्याला कडकडीतच गरम हवं आहे. नंतर तेलामध्ये बघा कुरडईत सोडली की कढई देखील पुरत नाही एवढी, म्हणजे ही कढई भरून ही कुरडई फुलते. तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि तळल्यानंतर बघा किती पांढरी शुभ्र अशी फुलते आणि अजिबात ही कुरडई लाल पडत नाही.
तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये भरपूर अशा काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमची सुद्धा अशीच पांढरी शुभ्र काचेसारखी कुरडई बनवून तयार होईल. तर मी तुम्हाला बघा जवळपास 3 ते 4 कुरडया तळून दाखवलेल्या आहेत. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी? आवडली आहे प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला मी अशाच झटपट बनणाऱ्या अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून अशा युनिक अशा रेसिपी मी बनवून अपलोड केलेल्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी साईडची बेल वाजवून नवनवीन अपडेट्ससाठी साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. आणि तुम्ही पण या पद्धतीने गव्हाची कुरडई बनवून बघा आणि हो, तुमची गव्हाची कुरडई कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर पाहू शकतात आपली बनवलेली कुरडई बघा आकाराने किती छोटी दिसते आणि तळल्यानंतर बघा तिप्पट चौपट पटीने आपली कुरडई फुललेली आहे. तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा ही गव्हाची कुरडई आणि तुमची गव्हाची कुरडई कशी झाली तर मला तुमचा अनुभव सुद्धा कमेंटमध्ये जरूर शेअर करा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर बाय बाय सर्वांना.